भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये सातारा इथं होणार आहे. साताऱ्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांनी या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कादंबरीकार विश्वास पाटील आहेत. या संमेलनाचं जे उद्घाटन होणार आहे 2 तारखेला, ते उद्घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर याही उपस्थित राहणार आहेत. या संमेलनामध्ये 7 वेगवेगळ्या विषयांवरचे चाकोरीबाहेरचे परिसंवाद होणार आहेत. 2 महत्त्वाच्या मुलाखती होणार आहेत. त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत आहे आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांची मुलाखत आहे. 2 समकालीन पुस्तकांवरती चर्चा होणार आहे. त्यामध्ये अमोल पालेकर यांचं ऐवज एक स्मृतिबंध हे पुस्तक आहे आणि दुसरं शाहू पाटोळे यांचं अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे पुस्तक आहे. त्याचबरोबर संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी, यामध्ये प्राध्यापक मोहिते असतील, अभिराम बडकमकर असतील, कृष्णात खोत असतील, नीरजा असतील, या कादंबरीकारांशी संवाद साधला जाणार आहे. आणि या संमेलनाच्या समारोपाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. तर यावेळेसच्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनामध्ये ग्रंथ प्रदर्शनातूनच तुम्हाला मुख्य मांडवामध्ये जावं लागणार आहे आणि मुख्य मांडवातून बाहेर पडायचं असेल तर ते ग्रंथ प्रदर्शनातूनच तुम्हाला बाहेर पडता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षणविषयक काम करणाऱ्या संस्था, सामाजिक संस्था यांचा उत्तम प्रतिसाद या संमेलनाला मिळालेला आहे आणि त्यामुळं 10,000 लोकांची क्षमता असलेल्या त्या स्टेडियममध्ये अनेक साहित्य रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. बालवाचकांसाठी सुद्धा उत्तम कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे आणि 4 दिवस जे सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केले संध्याकाळी, त्यामध्ये देखील तरुणाईला स्थान मिळेल. त्याचबरोबर साहित्याशी असणारी या कार्यक्रमाची देखील नाळ कशी जोडली जाईल याचा प्रयत्न आपण केलेला आहे. 1 तारखेला डॉक्टर भावार्थ देखणे आणि त्यांच्या सहकार्याचा बहुरूपी भारूड हा कार्यक्रम होतो आहे. 2 तारखेला प्रशांत दामले यांचं शिकायला गेलो एक हे नाटक आहे. 3 तारखेला हास्य जत्रेचा कार्यक्रम आहे आणि 4 तारखेला महाराष्ट्राचं लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचं दर्शन घडवणारा आणि तरुणांच्या पसंतीस उतरलेला फोक आख्यानसारखा हा कार्यक्रम आहे. तर हे साताऱ्याचं जे साहित्य संमेलन आहे ते अधिक साहित्य केंद्री करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्व माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रण दिलं आहे, महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रण दिलं आहे, अनेक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक सहभागी होणार आहेत आणि सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना देखील आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळं नामवंत लेखकांच्या सहभागाने हे संमेलन अधिक दिमागदार होईल याची मला खात्री आहे. सर, दुसरे की राजकीय लोकांना कोणाला आपण आमंत्रण दिलंय का आणि त्यांचे कसे काय शेड्यूल आहेत का कोणाचे म्हणजे मोठे? माननीय मुख्यमंत्र्यांना आणि भाषा मंत्री यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. अजितदादा पवार हे लेखक आणि प्रकाशकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला दुसऱ्या दिवशी उपस्थित राहणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक वर्षी शरद पवार देतात साहित्य संमेलन, गेल्या वर्षी जे होती यावर्षी त्यांचं काय आहे? ते आहेच, त्यांचा सहभाग असणारच. आम्ही त्यांना पत्रिका मिळवून देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.